तणमुक्त शेती वा तणविरहित शेती हे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न असते, जे कधीही सत्यात उतरताना दिसत नाही. आधुनिक शेतीत तर असं दिसतंय की आपण अनेक गोष्टी करत असतो. मेहनत, खुरपणी, तणनाशकं, मल्चिंग, तरीसुद्धा तणाचा प्रकोप हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आता मानवाचं असं झालेलं आहे की तो शेतीत ज्या ज्या काही घटना प्रतिक्रिया म्हणून घडत असतात त्याचा विचार करतो आणि त्याच्यावर नियोजन करतो, परंतु ते का होतं ह्याचा मात्र आपण कधी विचार करत नाही. आणि असं असताना मग जेव्हा आम्ही नैसर्गिक शेती विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन चालू केलं, तर सुरुवातीला आम्हालाही तणाचं मोठ्या प्रमाणात जंगल होताना सगळीकडे दिसते, आजही आहे. परंतु त्याच वेळेस निसर्ग स्वतःच्या स्वतः तणविरहित शेती करून दाखवतो आहे, हा चमत्कार आमच्या पाहण्यात आला आणि आपण त्याच्यावरच आज पाहणार आहोत. हा आमचा 5 एकराचा जंगल मॉडेल आहे. याच्यात आपण निसर्गाने जी काही चंदनाची झाडं आपोआप उगवत आहेत ते तसंच आपण मेंटेन करतो आहे. जंगल मॉडेल इथे निसर्गाला पूर्णपणे आपण काम करायला परमिशन दिलेली आहे आणि इथं निसर्ग आपल्याला वेगवेगळे चमत्कार दाखवत आहे. आता इथं आपण पाहू शकतो की ह्या स्थितीत इथं ही तणं प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत. या तणांची उंची अगदी माझ्या उंचीपेक्षासुद्धा वरती गेलेली आहे. 5.5-6 फूट उंच झालेली आहे. इथं तणं अशा पद्धतीने वाढत आहेत. अर्थात इथंसुद्धा आता इथं भरपूर ह्या दोन्ही लिंबांची सावली असतानासुद्धा इथं तणं वाढलेली आहेत, हे दिसते आपल्याला. म्हणजे सूर्यप्रकाश कमी असतानासुद्धा तणाची वाढ होती आहे. निव्वळ सूर्यप्रकाशाचा अभाव हे तण निर्मूलनासाठी कारण होऊ शकत नाही, हे इथं आपण पाहू शकतो. याच्याबद्दल सायंटिस्ट असं म्हणत आहेत की तुमच्या जमिनीत भरपूर तणं येत आहेत, याचा अर्थ तुमची जमीन ही बॅक्टेरिया डॉमिनंट आहे, म्हणजे बॅक्टेरियाचं प्रभुत्व जादा आहे, बॅक्टेरियाचं कामकाज जादा चालतं आहे, त्यामुळे तणाची वाढ जादा होताना दिसते. परंतु जसजशी तुमची जमिनीचं बॅक्टेरिया डॉमिनंटकडून फंगल डॉमिनंटकडे जाईल तसतसं तुमच्या जमिनीतील तणं कमी होत जातील. हे आपण जंगलात पाहू शकतो. जंगलात आपल्यालाही बऱ्याचदा दिसतं की तिथं विशेष तणांची वाढ होत नाही. हे आता आमच्याही शेतात आपल्याला पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. हा असा भाग आहे की जिथं निसर्गानं विना तण पद्धतीची शेती होऊ शकते किंवा तसं मॉडेल राहू शकतं याचं दाखवलेलं हे ठिकाण आहे. या ठिकाणी शोभाबळींची वाढ जास्त झालेली आहे, त्यामुळे इथं आपण पाहू शकतो की इथं तणांचं अजिबात फार कमी तणं उगवलेली दिसत आहेत. थोडीफार तणं आहे आणि सूर्यप्रकाशसुद्धा इथं येतो आहे. निव्वळ सूर्यप्रकाश नाही म्हणून तणांची उगवण नाही असं नसून जमीन सुधारलेली आहे, जमीन फंगल डॉमिनन्सकडे गेलेली आहे म्हणून इथं तणं येत नाहीत, हे आपण पाहू शकतो. इथं तणं ही सूर्यप्रकाशाची कमी असल्यामुळे येत नाहीत असं नाही आहे. आपण पाहू शकतो इथं चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश पडतो आहे, तरी देखील इथं तणांची संख्या उगवण प्रचंड प्रमाणात कमी झाली. याचं कारण म्हणजे बॅक्टेरिया डॉमिनंट सॉईल ही कडून ती फंगल डॉमिनंट्सकडे गेलेली आहे. त्यामुळं हा चमत्कार निसर्गाने स्वतः दाखवलेला आपण पाहू शकतो. तर आता या सर्वामागचं इथं नक्की विज्ञानाप्रमाणे काय कामकाज झालं हे पाहू, आपण चर्चा करू त्याच्यावर. तर इथं असं दिसतं आहे की इथं शोभाबळी बऱ्याच प्रमाणात उगवलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या शोभाबळी जे काही त्याच्या स्वतः सूर्यप्रकाशाचा वापर करून जे काही फोटोसिंथेसिसनं अन्न बनवतात त्यातील बराचसा पार्ट हा ते लिक्विड कार्बनच्या रूपानं जमिनीला सोडत असतं आणि त्यामुळं ही जमीन ही कार्बन रिच झालेली आहे. आता सॉईल मायक्रोबायोलॉजिस्ट काय म्हणत आहेत की तुम्हाला जमीन जर बॅक्टेरिया डॉमिनंट करून फंगल डॉमिनंटकडे न्यायची असेल तर ज्या पदार्थात लिग्निन जादा आहे, म्हणजे लाकूड वगैरे अशा टाईपचे पदार्थ तुम्ही त्या जमिनीला भरपूर द्या. आता हे अशा पद्धतीनं कामकाज करा असं ते सांगत आहेत. आता ह्या प्लॉटमध्ये आपण पूर्वी आमच्याकडं
इथं द्राक्षाची बाग होती. आता ही पाहू शकतो आपण, ही द्राक्षाचं खोड आहे. गेले 7 वर्ष झालं हे खोड इथंच पडलेलं आहे. हे कुजायचा प्रयत्न करत आहे आणि बाकी सर्व शेतातसुद्धा हे अशा पद्धतीचं हाय लिग्निन सोर्स असणारी लाकडं आपण जमिनीवर टाकलेली आहेत. आणि बऱ्याचदा हे तणं इथं कुजत आहेत. हे सगळ्या पद्धतीचं इथं कार्बन रिच होण्याचा प्रयत्न चालू असताना देखील बाकी क्षेत्रात मात्र आपल्याला तणाचं साम्राज्य अजून दिसते आणि ही लाकडं कुजलेली नाहीत, ही आपण पाहू शकतो. मग ह्याचा जर कुजण्याचा वेग इतका कमी आहे, 7-7 वर्षे हे कुजत नाही, मग आपल्याला जर फंगल डॉमिनंट जमीन हवी तर हा जो काही मार्ग आपण विचार करतो आहे की जमिनीला भरपूर लिग्निन रिच मटेरियल द्या, तर तो काही फारचा जवळचा मार्ग दिसत नाही. त्याच वेळेस निसर्ग मात्र अत्यंत कमी कालावधीत 7 वर्षात इथं तणमुक्त जमीन झालेली आहे, आपण पाहू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर निसर्ग हाच सर्वात चांगला अर्थशास्त्री आहे. त्यालाच खरंच चांगलं अर्थशास्त्र करतं, परंतु आपल्याला मात्र ती बघण्याची दृष्टी दुर्दैवानं नाही आहे. त्यामुळे आपण बाकीचा मार्गाचे विचार करत राहत असतो. तर आता काय झालं की इथं ह्या ज्या सुबाबळीनं जो काही लिक्विड कार्बन सोडला, त्यामुळं ही जमीन चांगल्या पद्धतीनं कार्बन रिच झाली आणि कार्बन रिच झाल्यानंतर मग तिथं आपोआपच बॅक्टेरियाची ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि फंगल ॲक्टिव्हिटी वाढली आणि फंगल ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळं इथली तणांचं जे काय कार्य होतं, प्रत्येक गोष्टीत निसर्ग हा सृष्टीचं सृजन करण्यासाठीच करत असतो. तणंसुद्धा पहिली एक स्टेप आहे की तणं तुमच्या जमिनीला सृजन करण्याचं काम करतील. तणांचं काम संपल्यानंतर जमीन वरच्या टप्प्यात गेली म्हणजे आणखी समृद्ध झाली, तर आता इथं जसं दिसतंय तसं तणं न येता फक्त तुमची पिकं येतील. त्यामुळं सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट उत्पादन हे फक्त नैसर्गिक शेतीतच येऊ शकते. हा अनुभव आम्हाला परत सारखा येत जातो आहे.